हॅलो मित्रांनो, आज आहे आपल्या राजकुमारचा वाढदिवस आणि आम्ही निघालो वाढदिवस साजरा करण्यासाठी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू सर्वांना. थँक्यू. लव यू. तर चला, आम्ही याचा वाढदिवस एक अनोख्या पद्धतीने साजरा करतोय आणि तो कसा साजरा करतोय ते आपण बघूया. नॉनव्हेज पुलावर रेडी झाल्यानंतर सोन्या दादाने आणि माझ्या भाच्याने तो डुगडुग मध्ये भरला. राजकुमारने टाटा करून ग्रीन सिग्नल दिला की आम्ही निघालो योग्य त्या ठिकाणी. राजपुरीत मध्ये मम्मी आणि सोन्या दादा केक आणायला गेली, पण सर्व्हिस थोडी स्लो असल्याने त्यांना तिथे वाट पाहावी लागली. पण केक मात्र फ्रेश मिळाला बरं का. चला, केक तर फ्रेश मिळाला ना. आता आमच्या गाडीने पहिला स्टॉप घेतला आमच्या वाघुले गावच्या अंगणवाडी येथे. आमच्या गाडीचा आवाज ऐकताच लहान मुले काही खिडकीमधून तर काही दारामधून आम्हाला पाहू लागली आणि खुश झाली. अंगणवाडीमध्ये प्रवेश केला तर अंगणवाडीच्या मॅडम यांनी आपला राजकुमार येण्याआधी सर्व तयारी करून ठेवली होती बरं का. फुले आणि पाकळ्यांची टेबलवर सजावट केली आणि त्याच्या बाजूला औक्षण करायला ताट व त्यामध्ये दिवा लावून ठेवला होता. राजकुमारला घेऊन तुमची रुमाना वहिनी खुर्चीवर बसली की अंगणवाडीच्या मॅडम यांनी त्याला औक्षण करायला सुरुवात केली. राजकुमार अगदी शांतपणे पाहत होता की मॅडम हे काय करायला लागले आहेत. त्यानंतर दुसऱ्या मॅडम यांनी पण त्याचे औक्षण केले. चला, आता आपण राजकुमारचा बर्थडे केक कटिंग करून घेऊ. केक कटिंग करताना सर्व मुली उभी राहिली आणि एकाच सुरात Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday. म्हणू लागली आणि सर्वांनी टाळ्या पण वाजवल्या. त्यानंतर दोन्ही मॅडम यांनी राजकुमारला केक भरवला, पण आपल्या राजकुमारचा घरात खूप लाड होत असल्याने त्याला अजून खायचे कसे तेच कळत नाही. माझ्याकडे सर्व मुले एकटक बघत होती, कारण इतक्या दिवस ज्या राजकुमारला ते मोबाईलमध्ये बघत होते आणि तू आज त्यांच्यासोबत आहे. बघा, मी तुम्हाला हे बोलतोय तोपर्यंत आपल्या राजकुमारने एका बाळाची छेड काढण्यास केली सुरुवात. तोही त्याच्यासोबत लगेच मस्ती करू लागला. पण काही म्हणा, लहान मुलांचे मन अगदी निखळ पाण्यासारखे शुद्ध असते. त्यांच्या मनात जातपात दुश्मनी असा मेमरीमध्ये डाटा भरलेला नसतो. त्यामुळे त्यांची फ्रेंडशिप पण लगेच कोणाही बरोबर होते. मुलांना आता तुमच्या वहिनीने आणि माझ्या भाचीने व भाच्याने केक, बिस्किट आणि कॅडबरी वाटप करायला सुरुवात केली. मुलं पण एवढी खुश झाली ना, असं वाटलं रोज यांच्या इथेच येऊन बसावे आणि आपलं हरवलेलं बालपण पुन्हा भरून काढावं. सर्वांनी केक, बिस्किट, कॅडबरी खाण्याचा आनंद घेतला. त्यानंतर या लहान मुलांना आपल्या राजकुमारच्या वाढदिवसानिमित्त एक महत्त्वाचे गिफ्ट वाटप केले. ते म्हणजे नवनीतची इंग्रजी मराठी कंबाईन असलेली अंकल्पी. मग काय, मुलं तर अजूनच खुश झाली ना. चला म्हणलं, सर्वजणच आपल्यासोबत सेल्फी काढतात, आज आपणच या लहान लेकरांच्या सोबत एक तरी फोटो काढावा. सोन्या दादाला म्हणलं, काढ रे बाबा एक फोटो. सर्व काम उरकून आम्ही अंगणवाडीमधून निरोप घेण्याचा विचार केला आणि सर्व मुलांना व मॅडम यांना राजकुमारने टाटा बाय बाय केला. खरंच इथे तर खूप छान वाढदिवस साजरा झाला आणि माझ्या वाघुले गावच्या अंगणवाडी येथील मॅडम यांनी सर्व मुलांना लावलेली शिस्त, स्वच्छता, नीटनेटकेपणा हा प्रायव्हेट अंगणवाडीला लाजवेल असा होता. चला, आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. बोर्ड बघून तर का होईना तुमच्या लक्षात आलेच असेल की आम्ही आता कुठे निघालो आहोत. हो, बरोबर आहे बरं का, तुम्ही अगदी बरोबर समजला. मी, मम्मी, रुमाना, सोन्या दादा, भाचा, भाची आणि राजकुमार आम्ही सर्वजण आलो आहोत आता अनाथ आश्रम मध्ये. डुगडुगमधून गरमागरम पहिलं पुलाव्याचं पातेलं काढून घेतलं. आश्रममध्ये राजकुमारला ओवाळण्यासाठी ताट रेडी करून ठेवलं होतं. राजकुमारची चुळबुळ सुरू झाली होती की पप्पा त्याला कधी खाली खेळायला सोडतात म्हणून. मेणबत्ती पेटवली आणि केक कापायला सुरुवात झाली की सर्वांनी Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. म्हणून शुभेच्छा पण दिल्या. मग मी त्याला थोडीशी क्रीम चाकवली. सोन्या दादाने पण राजकुमारला केक भरवला. तुमच्या वहिनीने मला, सोन्या दादाला, बाबूला म्हणजे आमच्या भाच्याला, नंतर मम्मीला केक भरवला. मम्मीनेही रुमानाला केक भरवल्यानंतर रुमानाने तिच्या भाचीला केक भरवला. असा हा भरवाभरवीचा प्रोग्राम पटकन आटपून घेतला. चला, आता सर्वांना आधी केक वाटप करून घेऊ. हे तेच लोक तुम्ही पाहत आहात जे बेवारसपणे रस्त्यावर दाढी केस वाढवून मळक्या कपड्यामध्ये फिरत होते. यांना खाण्याचे काय मिळत नव्हते की आंघोळीला वर्ष पाणी मिळत नव्हते. पण यांना यशोधन अनाथाश्रम मध्ये आणून त्यांची पूर्ण स्वच्छता करून त्यांना माणसात आणले गेले. थोडक्यात यांना जिवंतपणीच नरकातून स्वर्गात आणले गेले. सर्वात गरीब आणि गरजू माणूस कोण, तर ते हे लोक आहेत. डोक्यामध्ये काहीतरी टेन्शन घेऊन आणि मनातील गोष्टी मनातच दाबून राहिल्याने एक दिवस माणूस मनोरुग्ण होतो. म्हणून बोलतात ना, कोणाजवळ का होईना मन मोकळे करत जावे.
पण ज्याच्याजवळ आपण मन मोकळे करू ना त्याने पण आपल्या भावनांचे भांडवल करू नये बरं का. कारण जर माणसाने त्याचे दुःख आतल्या आतच मनामध्ये साठवून ठेवले ना तर त्याच्या डोक्यावर परिणाम होण्यास जास्त वेळ लागत नाही. मग तो काय करतोय, कुठं जातोय, काय खातोय हे त्याचेच त्याला भान राहत नाही. आणि त्याच्या मनात जे दुःख त्याने साठवून ठेवले होते ना तो तेच वारंवार बडबडत सुटतो. मग आपणच त्याला वेडा बोलतो. बरोबर बोलतोय ना मी? आपण हेच बोलतो का नाही, अरे ते येडा आहे, ते एकटंच बडबडत बसतंय. बाबांनो, तो येडा नसतो, त्याला कोणीतरी एवढा मानसिक त्रास दिलेला असतो की त्याला मनोरुग्ण व्हावे लागते. आज आपल्या राजकुमारच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला इथे अन्नदान करायची संधी मिळाली. राजकुमारचा वाढदिवस आम्ही लोकांना बोलवून मोठ्या हॉटेलमध्ये पण केला असता, पण तुम्ही सुद्धा असा अनुभव घेतलाय का हो? जीवाचा आटापिटा करून, उदारे उसने आणून लग्न कार्यक्रम किंवा अन्य शुभ कार्यक्रम करायचे, लोकांना जेवण खाऊ घालायचे, मग तेच लोक आपल्या पाठीमागून एकमेकाला आपल्याबद्दल चर्चा करतात. कालवणात मीठच कमी होतं बरं का. पुऱ्या तर किती थंड आणि कडक होत्या. दुसऱ्याला वाढतोय पण आमच्या ताटातील संपले तरी वाढणं झालीत. मला तर फक्त भातच वाढला, मटणाचा एक पण तुकडा वाढला नाही. उलट याच माणसासमोर हाडकांचा ढीग लागलेला असतो. आज आम्ही या लोकांना जेव्हा अन्नदान केले ना तेव्हा यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समजले की खरे सुख म्हणजे काय, आणि ते आज आम्हाला आपल्या राजकुमारच्या माध्यमातून पाहायला भेटले. मी कोणाला जबरदस्ती करू शकत नाही बरं का, पण एक सांगतो, तुम्ही पण फक्त एकदाच या लोकांच्या तुमच्या मुलांचा वाढदिवस किंवा अन्य शुभ कार्यक्रम करून तर बघा. तुमच्या मनाला एवढी शांतता वाटेल ना की तुम्ही याचा कधीच विचार पण केलेला नसेल. या ठिकाणी ना धर्म ना जातपात, इथे 100% शुद्ध फक्त माणुसकी असते. जेवणाचा सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या राजकुमारला आज भेटलेल्या नवीन आजी, आजोबा, काका, मामा यांच्यासोबत शेवटी आठवण म्हणून आम्ही एक फोटो पण काढला. तुम्हाला सुद्धा जर आमच्याप्रमाणे अशाच प्रकारे अन्नदान, वस्त्रदान, आर्थिक दान करायचे असेल तरी तुम्ही नक्की करू शकता आणि तुमचे शुभ कार्यक्रम इथे करू शकता किंवा तुमच्या जवळच्या अनाथ आश्रममध्ये सुद्धा तुम्ही करू शकता व एक माणूस म्हणून माणुसकी जपू शकता. स्क्रीनवर तुम्हाला सर्व माहिती दिली आहे. आपण देखील कोणत्याही पद्धतीने खारोताईचा वाटा उचलू शकता. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण राजकुमारचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि आम्ही जो अशा प्रकारे वाढदिवस साजरा केला तो तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की आम्हाला सांगायचं आहे. त्याचा हा पहिलाच वाढदिवस होता, पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालेलं आहे. तर सर बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला देतील की आपले हे जे अनाथ आश्रम आहे तर इथं तुम्हाला सुद्धा जर काही असेल, भेट द्यायची असेल तर तुम्ही कधीही येऊन त्यांना भेटू शकता आणि तुमची तारीख बुक करू शकता. आता पुढची माहिती सर्व सर सांगतील, ते बारकाईने तुम्ही ऐका आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे येऊन बुकिंग करू शकता. नमस्कार, मी रवी बोडके. यशोधन ट्रस्टच्या माध्यमातून समाजातल्या अनाथ, बेघर, वयोवृद्ध, बेघर, निराधार लोकांसाठी आपण काम करतोय. वेळे, तालुका वाई, जिल्हा सातारा या ठिकाणी संस्थेचा अनाथ आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये ज्यांना समाजानं नाकारलंय, ज्यांना कोणीही सांभाळत नाही, अगदी जी लोक रस्त्यावर राहतात, कचऱ्यात पडलेले आहेत, कुठंही मिळेल तिथं खातात, अशा लोकांना आपण मदत करून आपल्या संस्थेमध्ये घेऊन येतो. त्यांचं राहणं, खाणं, औषधं, कपडे, त्याचबरोबर त्यांचं समुपदेशन या ठिकाणी आपण मोफत करतो. बरे झाल्यानंतर त्यांचं घर शोधून परत त्यांना घरी सोडण्याचा आपण प्रयत्न करतो. सध्या आश्रमामध्ये 80-90 लोक राहत आहेत, तर संस्थेनं शेकडो लोकांना परत स्वतःचं घर इंडियाभरामध्ये मिळवून दिलंय. या संस्थेच्या माध्यमातून खरं तर मानसिक आजाराचा प्रसार आम्ही करतोय. अनेक वेळा मानसिक आजार म्हणजे काय हे लोकांना माहीत नाहीये आणि मानसिक आजाराबाबत असणारे गैरसमज हे कुठेतरी दूर झाले पाहिजेत. आणि मानसिक आजारावरती उपचार न घेतल्यामुळं अनेक लोक बऱ्याच वेळा रस्त्यावरती येत आहेत आणि मग रस्त्यावरती आल्यानंतर आपण त्याला वेडा म्हणून घोषित करतोय. खरं तर या संस्थेच्या माध्यमातून गेली 17 वर्ष झालं आम्ही अविरतपणे सेवा करतोय आणि या सेवेतून लोकांना त्यांचं मानसिक स्वास्थ्य जपता यावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. खरं तर अनेक लोकांना नातेवाईक नाहीयेत, अशा लोकांसाठी खरं तर जगण्या मरण्याचा संघर्ष रोज सुरू असतो आणि हा संघर्ष कुठेतरी थांबावा. 2 वेळचं जेवण व्यवस्थित मिळावं, आपल्या डोक्यावर छप्पर असावं आणि अशा लोकांसाठी आम्ही 100% प्रयत्न करतोय. खरं तर कुणी उपाशी असूच नये असं मला वाटतंय, परंतु अनेक लोकांना 2 वेळचं अन्नही न मिळणं ही खरं तर शोकांतिक आहे. अशा भुकेलेल्या, ज्यांना या पृथ्वी तलावर कुणीही नातेवाईक नाही आहेत, अशा लोकांना आपण मदत करून आपल्या या यशोधन संस्थेमध्ये आणतोय, सांभाळतोय आणि त्यांना सुखाचे 2 घास घालतोय. आपल्या बघण्यात, आपल्या माहितीत जर असं कुणी निराधार असेल ज्याला मदतीची गरज आहे तर निश्चितपर्यंत आम्हाला आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. निश्चितपणे आपण त्यांना मदत करू आणि आयुष्यभर सांभाळू.
आणि आज आपल्या आश्रमामध्ये सुलेमान पठाण यांच्या मुलांचा पहिला वाढदिवस आज आश्रमामध्ये साजरा केलेला आहे. त्यांनी आज दुपारची पंगत दिलेली आहे. आता आम्ही आलो घरी. घरगुती वाढदिवस करण्यासाठी फुगे फुगवून ते भिंतीला चिकटवून सर्वांनी पटपट तयारी केली. सर्व काम उरकले की डान्स करून आनंद साजरा केला आणि राजकुमारला त्याच्या छोट्याशा खुर्चीवर बसून सर्वांनी पुन्हा एकदा Happy birthday to you. राजकुमार असे म्हणत केक कापला. असा हा आमच्या आजच्या दिवसाचा राजकुमारचा अनोखा वाढदिवस व्लॉग पूर्ण झाला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका.